कोणताही माणूस हा कोणत्या समाजात जन्माला आला त्याच्यापेक्षा त्यांनी इतर समाजाची कशी नाती जोडली याच्यावर सगळे संबंध आपण जोपासल्यानंतरच त्याची पावती आपल्याला मिळत असते. नाहीतर मी एक छोट्याशा गावात पाळती गावामध्ये माझे आजोबा आले होते. जसे हे अंबरनेरला गेले तसे आमचे आजोबा लाडलीचे ते इकडे पाळतीमध्ये आले. आमचे 5 घर आहेत तिथे. गुजर कंपनीमध्ये आमची 5च घरांची भावंकी आहे. आता वाढले 20-25 घरं झाली जसं आल्यानंतर. मग आमच्या आजोबांनी आले, नंतर आमचे वडील आणि ते 5 भाऊ, मग आम्ही 17 भाऊ, मग आमच्या बहिणी, असं वाढत 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 ते आम्ही वाढलो तिथे. पण त्या गावामध्ये इतर समाज मोठा असल्यानंतर सुद्धा आमच्या गावामध्ये पंचायत समितीला मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते आणि त्यांचे जिगरी दोस्त एकनाथ फकीरा पाटील हे काँग्रेसचे सरपंच होते आणि मला शिवसेनेत तिकीट मिळालं. तेव्हा मी रनिंग 22 वर्षाचा होतो. जेव्हा मी पंचायत समितीला उभा राहिलो तेव्हा 22 वर्षाचा होतो. माझा बाप म्हणे तू तर तिनं सामने उभं राही ना बेटा, गैरो मारीस म्हणे. मग पोरांनी मला गायब करून दिला. सगळ्या तरुण मुलांनी मला गायब केलं आणि मी 2 दिवस माघारीच्या टायमाला गावातून गायब राहिलो. मी इकडे प्रचार करायचो, वडील माझे तिकडे प्रचार करायचे. आणि ते एवढे मोठे माणसं होते की ते गावाचे पोलीस पाटील होते. राजीनामा देऊन शरद शेठचं पॅनल पडून ते सरपंच झालेले होते. लगेच त्यांची काँग्रेसच्या तिकीटावर, काँग्रेसचं तिकीट म्हणजे 75% विचार कन्फर्म असायचा त्यावेळेस 90-92 साली. आणि योगायोगाने मी एकदम चिल्लर पोरांमध्ये, माझं वजन त्यावेळेस 47 किलो होतं त्यावेळेस मी पंचायत समितीला उभं. पोरांनी त्या माणसाला पाडून टाकलं. म्हणजे गावात आम्ही इक्वल मतांमध्ये होतो आणि बांबुरीमध्ये पहिल्या वेळेस बांबुरीने 600 मतांपैकी 540 मतं मला देऊन टाकले डायरेक्ट. मी निवडून आलो 500 मतांनी. निवडून आल्यानंतर मी ज्यांनी जे पडले होते त्यांच्या घरी पहिले गेलो पाया पडायला. माझ्या वडिलांचे फार जवळचे मित्र होते. त्यांनी मला आशीर्वाद दिला. बापाच्या पाया पडायला गेलं तर बापांना लाथ मारली. मग हळूहळू जेव्हा राजकारण सुरू झालं तेव्हा 96 साली शिवसेनेचं सरकार आलं. तेव्हा अरविंद सावंत आमच्याकडे संपर्क प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की साहेब याला जिल्हा प्रमुख केला पाहिजे. राज्यातला सगळ्यात कमी व्हायचा त्यावेळेस 26 वर्षाचा असताना मी जिल्हा प्रमुख झालो. 26 वर्षाचा. आणि 27व्या-28व्या वर्षी आपली झेडपीची निवडणूक लागली तेव्हा तो पूर्ण गाव एक होतं माझ्याबरोबर, पुरं गाव. त्यावेळेस मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी ती परंपरा करत 99ला मी सभापती झालो. 99ला 30व्या वर्षी 30 वर्ष आणि 8 महिन्याचा असताना पहिल्या वेळेस आमदार झालो. एकदम गोरा होतो. पहिल्या वेळेस निवडून येणं फार सोपं आहे. कंटिन्यू 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस फार मुश्किल आहे. सामाजिक बोलत नाही. शेवटचा गुजर आहे मी. याच्यानंतर होणे नाही याचं कारण पण निवडून येईल. एखादा माणूस निवडून येऊ शकतो आपल्या समाजाला, निवडून येत नाही असं मी म्हणत नाही. कंटिन्यू 5 वेळेस येईल आणि 4 वेळेस मंत्री होईल हे विसरून जायचे तुम्ही. हे लास्ट है. गुलाबराव पाटील नाम का पिक्चर है, लास्ट है. इसके बाद होणार नाही आहे. याचं कारण मूळ आहे की ज्या गावात मी वाढलो त्या गावात सगळे समावेशक आहे. सगळे समाज आहे माझ्या गावात. म्हणजे तुमच्या गावात भराडी नसेल, आमच्याकडे वैदू आहे, भराडी आहे, ते म्हशी बाजारणारे का ते आणि माडीत आहे, जोगी आहे, पेंड्या मांग आहे. असा कोणता समाज नाही की तो माझ्या गावात नाही. पण सगळं गाव आमचं ज्यावेळेस मी उभा राहतो 15,000 मतांचं जेव्हा गाव एक गठ्ठा होतं ते 10-20 हजार मतं बाहेरून उडून आणतं. तेव्हा ते जातीचा विचार करत नाही, आपल्या गावाचा आहे. त्यामुळे आपण तुम्हाला भरपूर मतं दिली. आव्हानाने कायम मी आता यावेळेस मी टेन्शनमध्ये होतो. यांना विचारा तुम्ही काय होईल भाऊ, काय होईल. मोठो चौधरी कतो देत ना, लहान चौधरी मोठो पाटील वाढव करतो देत मोठं लहान. राजू चव्हाणला बोला, ते पिंटू नाना बोला, पिंटू बोला, संजीव बोला, याला बोल, त्याला बोल, हर्षलला बोल, त्याला बोल, रविता त्याला बोल, छगन बापूल बोल, आमचे विजू बापूल बोल. गायजी नको करू, आमचं असूच सांगू नाही तर काम करतो. पण दरवेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा तुम्ही मला भरपूर लीड दिला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.